नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। सर्वात आधी यशस्वी ताई शिंदे हिला भावपूर्ण श्रद्धांजली। म्हणजे आजचा ब्लॉग असणार आहे तो म्हणजे आमच्या चिरनेर गावात मुक मोर्चा निघणार आहे आणि आज चिरनेर गाव टोटल बंद असणार आहे। तर बघूया जाऊन काय डिसिजन घेतात गाववाले आणि काय निर्णय घेतात ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच। म्हणजे मोर्चा तर निघणार आहे, त्याच्यानंतर पण काही डिसिजन घेतील गावाबद्दल। म्हणजे जे भाडोत्री येतात राहतात विदाऊट कागदपत्रे वगैरे काय असेल नसेल ते डिसिजन काय प्रतिष्ठित नागरिक घेतील ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटतील। सर्वात महत्त्वाचं आपल्या चिरनेर गावातून जो आज यशस्वी शिंदेला न्याय मिळण्यासाठी तिला हक्क मिळावा आणि आरोपीला शिक्षा व्हावी या हेतूने जो आपला मूक मोर्चा काढण्यात आला, पण आपल्याला राहता आले नाही कारण त्याने असा गृहकार्य केलेला आहे इतका म्हणजे काय त्याला इथे जर दिला आपल्या समोर तरी त्याचे तुकडे तुकडे करायला पण आपण मागं पुढे करणार नाही। कारण महिलांवर त्यांनी जो अत्याचार केला, महिलेला ज्या एका मुलीला आई वडिलांपासून दूर केलाय, तिचे ते भ्रूण हत्या करून तिचे ते तुकडे तुकडे केलेत। मला तरी असं वाटतं की पोलिसांनी त्याला आपल्या जनतेच्या हवाली द्यावं आणि जनतेने जसं त्या मुलीचे तुकडे तुकडे केलेत ना तसेच तुकडे तुकडे त्या आरोपीचे करण्यात यावे ही मी पोलिसांना आणि आपल्या सर्व जे कार्य निरीक्षक आहेत त्यांना सर्वांना विनंती करते की त्या आरोपीचे पण जशा त्या मुलीचे तुकडे केले त्या प्रकारे त्या आरोपीचे तुकडे करण्यात यावे। 25 तारखेला झालेली घटना म्हणजे आपली उरणची गृहिणी यशस्वी शिंदे या तरुणीवर झालेला अमानुष असा अत्याचार एका नराधामाने केला। ही घटना खरोखर काळजाला भिडणारी अशी ही घटना आहे आणि अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी उरण नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटत आहेत। त्यानिमित्तानं आज आपण चिरनेर बंदचे एक आवाज दिला, मूक मोर्चा आपण काढला आणि या मूक मोर्चामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल प्रथम सर्वांचा आभार ग्रामस्थांचे आम्ही मानतो। आणि यापुढे अशा घटना होऊ नये त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेणं, आपल्या घरामध्ये आपल्या मुली आहेत, आपल्या बहिणी आहेत, आपल्या आई आहेत, या सगळ्यांची काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि आपल्या मुलींनी सुद्धा काय करायचं कसं वागायचं हेही आपल्या मुलींनी ठरवायला पाहिजे। कारण अशी नराधम हे गल्लोगल्लीमध्ये आहेत। आजची घटना ज्यावेळेला आपण बघितली मीडियाच्या माध्यमातून अतिशय निंदनीय अशी घटना आहे। तरी पुन्हा एकदा मी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करेन शासनाला आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना की या आरोपीला आपण फाशी नव्हे ते जनतेच्या हवाली करून जनता जो काय न्याय देईल तो करावा ही माझी या निमित्तानं ग्रामस्थ म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती असेल। कारण शेवटी त्याला जरी शिक्षा केली त्याला काय होणार आहे, अटक करणार आहे, पण त्याला अटक करून परत सुटणारच आज नाही उद्या। मग हीच जर प्रत्येकाला सोडत आलेत ना म्हणूनच हे अत्याचार वाढत चाललं आणि प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक स्त्रीवर हे अन्याय होतच चाललेत आणि त्यांना कशाचीच भीती नाही। ते प्रत्येक स्त्रीला मुलीला असाच मारत चालला। आताच झाले 4-5 घटना, एकीचे डोक्यात वार घातलेत, एकीला पानाने मारलं, ते हिचे पूर्ण तुकडे केलेत, असे घडू नये म्हणून मला वाटतं की खरंच जनतेच्या हवाली करायला काही हरकत नाही त्या आरोपीला। एखादी बोला आपली मागणी काय ती पण सरपंच मांडा। आता येत्या 25 तारखेला जी घटना झाली यशस्वीची बरोबर आहे, त्याच्यामध्ये तो तर कर्नाटकचा, त्याला बोरीमध्ये कोणतरी रूम दिली, रूम कोणी दिली आपल्याच कोणत्यापैकी एकाने हिंदूनी रूम दिली त्याला, तिथं तो राहत होता। तर माझे सरपंचांना एक विनंती आहे, आता राजा बोलला गल्लोगल्ली सगळं मुसलमान हे आहेत मॉनिटर आहेत गल्लोगल्ली, तर आपल्या गावात पण असाच करा काय जे आता जे ज्यांच्या भाडुत्री आहेत मुलची गोष्ट घर मालकाची चुकी आहे का तर भाडेपोटी त्याला रूम दिली ती तर देऊ नये, भाडेपोटी त्याही रूम त्यांना। कारण कसं आहे जर त्यांना आता जर आला बसला नाही तर शेवटी आपल्या पण सगळ्यांच्या मुली आहेत, उद्या काही प्रकार होऊ शकते आणि हा कसा आहे तो प्रत्येक जण हात वरती करते काय नाही तर आपण ज्या आता जे लोक आहेत आपल्याकडे मॉबिडिंग लोक आहेत त्यांच्यावर आताच काहीतरी एक निर्णय घेऊया आणि ठोस निर्णय घेऊ।
म्हणजे जर आपल्याला यांना पण बोलायला नको कुठंतरी वाव, कारण कालच्या मी व्हॉट्सअपच्या चर्चा ऐकल्या यांच्या, म्हणून मी प्रतिक्रिया व्यक्त केली, कारण कोण न कोण बोलणार नाही म्हणून मी बोललो. तर आधार कार्ड काही नको आणि त्याला फाशी कोण आता आम्ही बोलली काय, तो लगेच सुटणार आहे. बरोबर आहे. मग आपल्या गावाची काळजी आपण पहिली घेऊया. त्याला तर 100% फाशी होईल, पण पहिली गोष्ट आपल्या गावाची आपण काळजी घेऊ आणि ठोस निर्णय घेऊ. काय त्यांचा काहीतरी सरपंच साहेब उपाययोजना करूया. आता मला वाटतं सरपंच साहेबांनीच आपल्या समोर आपला काय फायदा आहे का त्यांना गावात? एक मिनिट म्हणा, इथं बोलते इच्छा बोलते मुसलमानांना ठेवून आपला काय फायदा आहे का शिरनेर गावाचा? काय तेव्हा त्यांचा काय आपला कर भेटते का? त्यांचा मोठा गोडाऊन आहे, 5-10 लाख शिरनेर गावाला भेटतात. त्यांचा काहीच फायदा नाही. मग त्यांना गावात ठेवतो का? त्याला ज्या आपलं स्थायिक 2-4 आहेत त्यांना ठेवा, बाकी सगळं जाऊ दे पाकिस्तान. जे स्थानिक आहेत त्यांना ठेवा. काय करत काहीतरी आपण लिहून घेऊ. काय नको लिहून, त्याला मुदत द्यायचा 5 दिवसाच्या रूम भाडा खाली झाला पाहिजे. 6व्या दिवशी आम्ही ग्रामपंचायतच्या हवाले करू. संपला विषय. बुलेट गरम करा. बरोबर आहे. ड्रायव्हर पण ठेवा. एक गोष्ट आहे, आता आपला रूम आपला गाला त्याच्यावर नाव बघा काय आहे. आपण परमिशन देताना माझ्या भाज्या टाकला उद्या मिसळून टाकतील. बरोबर आहे. त्याच्यावर नाव बघा. 3-4 पाट्या आहेत. नाही तुम्हाला आनंद होते ते कशासाठी? आपण का उद्या आपली पोरांना आपण मरून जाऊ. उद्या आपल्या पोरांना बाहेर निघून द्या. आरोपीला फाशीच गावणार आहे, त्याच्याबद्दल काय वाद नाही. आता होईल त्याचा बघा. बरोबर आहे. फाशी का होणार नाही? तुम्ही काहीतरी करा आणि गाव करील त्याला. काय दुसरा कोणी एकटा माणूस काय नाही करू शकत. गावाने डिसिजन घ्या, संपला विषय. कोणी असू देतो. आज काम येणे घ्यायलाच पाहिजे. गावात मुसलमान कोणी मारत तालुक्यात 25 तारखेला इतकी भयानक म्हणजे घटना घडलेली आहे, अंगावर काटे येणारी घटना घडलेली आहे. की आज 22 वर्षीय यशस्वी शिंदे हिचा काय गुन्हा होता, तर तिचे अक्षरशः तुकडे तुकडे करून तिचे आपल्याच वेशीवर टाकलेले आहेत. आपल्याच तालुक्यातली मुलगी आज ती आपल्या गावात सुरक्षित नाहीये का? हे जे आपण म्हणतो आपल्याला काय हिंदू मुस्लिम वाद पेटवायचं नाहीये, पण हे चुकीचं आहे. जे घडले ते चुकीचं आहे. आज या मुलीवर इतका अमानुष अत्याचार करून तिचे तुकडे करून तिला टाकलेले आहे आणि याचा निषेध म्हणून आपण आज शिरनेर ग्रामपंचायतीतून मूक मोर्चा काढलेला आहे. आज या मूक मोर्चासाठी माझे सगळे ग्रामस्थ, महिला भगिनी, ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि पोलीस प्रशासन, पत्रकार सगळ्यांनी साथ दिली. मूक मोर्चा व्यवस्थित पार पडला. पण मला वाटतं कुठेतरी शासनाला देखील याचा दरारा बसला पाहिजे की असे नराधम सुटता कामा नये. तर अशा नराधमांना त्यांनी हे कृत्य 4 भिंतीच्या आत केलेलं नाहीये, तर त्यांनी चव्हाट्यावर हे कृत्य केलेलं आहे. तर अशा नराधमांना चव्हाट्यावरच फाशी द्यावी, ती पण लोकांच्या समोर. अशी आपल्या ग्रामस्थांतर्फे तरी शासनाला आमची विनंती आहे. आणि जसं आपण म्हणतो की मुलींनी आता बाहेर पडताना विचार केला पाहिजे. मी आज सांगते की माझ्या घरात जी काम करते तिने मुलीला लगेच ताकीद दिली, कॉलेजला जायचं, घरी यायचं, कुठे जायचं नाही. अरे तुम्ही मुलींवरच बंधनं का घालता प्रत्येक वेळेला? प्रत्येक वेळेला मुलगी चुकत नाही. आपण म्हणतो लेख वाचवा, लेख शिकवा, पण मुलीवरच बंधनं का? तर मला वाटतं सगळ्या माझ्या भावांना देखील मी विनंती करते की बाहेर पडणारी ही मुलगी ती तुमची सुद्धा आई बहीण आहे असं समजून, मला वाटतं मला देखील एक मुलगा आहे, आपण प्रत्येकाने आपल्या मुलाला ही वागणूक दिली पाहिजे, शिकवण दिली पाहिजे की तू सुद्धा बाहेर गेल्यानंतर कोणत्या मुलीकडे वाकड्या नजरेने बघू नको. की ती तुझी आई बहीण कोणतरी आहे ह्या नजरेने जर तू बघितलंस तर कदाचित मला वाटतं हे असे कृत्य समाजात घडणार नाही. त्यामुळे ह्या घडलेल्या घटनेचा मी निषेध करते आणि आरोपीला लवकर लवकर फाशी व्हावी अशी आपण सरकारकडे विनंती करतोय. उत्स्फूर्तपणे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि बंधू, मी शुभांगीताईंचाच विषय पुढे नेतोय, भाषण करत नाही. काही बरोबर बोलला तुम्ही, कारण ह्या घटना आज आपल्या विषयावर म्हणजे आपल्या गावात सुद्धा जवळ आल्या होतात. आज आपण निषेध केला आहे, पोलिसांना किंवा शासनाला प्रेशर आणण्यासाठी हे करतोय. हा झाला एक भाग, पण आपण दुसरा भाग ह्याचा आपण विचार करू. आपल्या गावात, आपल्या घरात आपल्या पण आई बहिणी आहेत,
त्यांना पुढे त्यांनी कसं राहावं किंवा त्यांना काही संरक्षण मिळावं ह्याच्यासाठी पण आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. ह्याच्याने आपण आरोपीला शिक्षा ती शासन देईल त्याच्यासाठी प्रेशर आपण आता सर्व गावातील सर्व थरातून येतोय. पण भविष्यात ह्या घटना होऊ नये, त्या झाल्या तर त्याच्यासाठी काय बंदोबस्त केला पाहिजे ह्याच्यावर पण आपण एक चर्चा केली पाहिजे. आपल्या शाळा कॉलेजमध्ये शक्यतो आता आपण प्रत्येक गावात खूप कार्यक्रम होतात चॅनलमध्ये, तर त्याच्यासाठी प्रबोधनाचे मुलांना कॉलेजच्या 10वीपासून त्यांना प्रबोधन करता आलं पाहिजे. आपल्याला ते केलं पाहिजे की काय कुठे पुढच्या आयुष्यात काय धोके आहेत, तुमचं टार्गेट काय, तुम्ही करताय काय ह्याची समज कुठेतरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कुठेतरी ह्या घटना कमी प्रमाणात होतील असं वाटतंय. आणि माझ्या चिरनेरच्या तरुण मुलांना एक विनंती आहे की जशा आपल्या मागच्या चोरीच्या प्रकरणात तुम्ही चिरनेर रक्षक म्हणून गावात वावरत होतात, जे चांगलं काम केलं, आता भविष्यात ह्या सुद्धा घटना म्हणजे आता आपल्या आया बहिणींवर कोणीतरी नजर टाकतोय, कोणी हात टाकतो हे प्रयत्न करतोय, तर त्या आया बहिणीचे रक्षक म्हणून सुद्धा तुम्ही आता एक दुसरं पाऊल टाकायचा प्रयत्न करा किंवा तुम्ही कराल मला खात्री आहे. पण एक ती जबाबदारी जशी चिरनेर सांभाळायची जबाबदारी घेतली तशी आता भविष्यात आपल्या आया बहिणींना वाचवण्यासाठी त्यांच्याकडे कोण वाकड्या टोल्याला बघतोय काय ते थांबवण्यासाठी तुम्ही तुमचं पुढचं पाऊल टाका ही सर्वांना विनंती करतो. सर्वप्रथम काल जो चिरनेर बंदचं आवाहन केला आणि यशस्वी शिंदे याच्या ज्या निर्गुण हत्येबाबत आपण निषेध करण्यासाठी तर सर्व ग्रामस्थ, सर्व महिला वर्ग आणि तरुण वर्ग इथे जमले, या संख्येने जमले. त्यासाठी मी पहिले सगळ्यांचं तुमचं आभार मानतो. कारण आपलं गाव चिकान मोठं आहे तरी त्यातून एवढी लोक जमा झाली, त्यामुळं आपल्याला काहीतरी कलकल आहे म्हणून तुम्ही इथं जमा झाले हो, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं पहिलं आभार मानतो. राहिला प्रश्न आता मुसलमान लोकांचा किंवा पहिल्या आपल्या ज्या पाट्या आहेत खाजा, गरीब नवाज किंवा कोणाच्या माजीसा, मदरसा, या सगळ्या आपण पहिल्या काढून टाकू. मी सरपंच नात्याने तुम्हाला इथं आश्वासन देते की 2 दिवसात त्या पाट्या दिसणार नाही तुम्हाला. आणि आपण येत्या ग्रामसभेला एक चांगला ठराव घेऊन याच्याबाबत काय ठोस निर्णय करायचा तो तर आपण घेऊ. आणि जेवढे भाडोत्री आहेत त्यांना आपण 1000 वेळा सांगून त्या तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड जमा करा, आपण पोलीस स्टेशनला पाठवून तिथे त्यांची PCC करू, तो आरोपी आहे किंवा काय ती करण्यासाठी. परंतु तुम्हाला ते मोजक्यात लोकांनी आपल्याकडे दिला तर तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करते की आपल्या शेजारी कोण घरमालक असेल त्याला सुद्धा समजावून सांगा, बाबा हा भाडोत्री आहे तो उद्या त्याच्यामुळे तू पण अडचणीमध्ये जाऊ शकतोस. एखादा मॉमेडियन कोण आहे त्याने घरात हत्यार ठेवला किंवा काय एखादा गुन्हा करून तिकडून UP बिहारवरून आला असेल तर तो शेवटी भोगायला लागतो आपल्या रूम मालकाला. त्याच्यामुळे त्यांनी पण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. तसं तर आपण पण प्रबोधन करा त्यांना की बाबा लवकरात लवकर त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आपण जमा करा. तरुणांना मी परत एकदा आवाहन करेन की खरोखर तुम्ही निर्णय घेता पण त्याच्यात आम्हाला पण इन्व्हॉल्व करून घ्या. आता काल तरुणांनी चांगल्या प्रकारे हे केलेला बैठक लावलेली, पण त्याने आता तंटमुक्ती अध्यक्ष आहे, सरपंच आहे, पोलीस पाटील आहे, आम्हाला सुद्धा घ्या. आम्ही तुम्हाला सहकार्य नेहमी करतो. माझ्याकडे मला वाटते 2-4 वेळेला तरुण रात्रीसुद्धा आलेले आहेत 10, 11, 12 वाजता. तो माझा एक प्रकार झाला होता, मुसलमानच होता, त्यांनी आपल्या हिंदू धर्माविषयी काहीतरी त्याचा मुलगा बोलला होता. तेव्हा मी स्वतः सकाळी पोलीस घेऊन त्याच्या दाराशी गेलेलो. तर अशा वेळी तुम्हाला आम्ही सहकार्य करू. तुम्ही काय करता भावनेच्या भरात एखादे तुमचं पण पुढचं भवितव्य आहे, तुम्ही उगाच काहीतरी कराल 2-4 जाऊन आणि त्याच्यात तुम्हाला अडचण नको निर्माण व्हायला. त्याला आमचा सपोर्ट घ्या, आम्ही तुम्हाला मदत करतो. तर हे गाव आपल्या सगळ्यांना मिळून सांभाळायचं आहे आणि पुढे चालायचं आहे. तर परत एकदा सगळं तुमचा आभार मानून मी माझे 2 शब्द इथंच बंद करतो. धन्यवाद. आजच्या या मुकमोर्चासाठी आणि निषेध सभेसाठी उपस्थित असलेले चिरनेरचे सर्व संवेदनशील ग्रामस्थ, प्रथमतः 25 तारखेला झालेल्या या अतिशय वाईट घटनेचा चिरनेर ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतोय आणि पोलीस प्रशासनाला मागणी करतो की आजच आम्हाला सकाळी समजलं की सकाळी 6 वाजता कर्नाटक गुलबर्ग इथे या आरोपीला अटक झालेली आहे आणि त्या आरोपीला लवकरात लवकर उरण कोर्टामध्ये पोलीस हजर करतील. परंतु राहिली ही एक बाजू, आज आपण जो मुकमोर्चा काढलाय याच्यातून आपली मागणी आहे की हा क्रूर कर्म आहे, अतिशय क्रूर अशी घटना या दाऊद शेखनी केलेली आहे. ही लढाई आपली आहे, ही कुठल्या जाती धर्माविरुद्ध नाही,
कुठल्या धर्माच्या विरुद्ध नाही, परंतु जी परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या या क्रूर कर्माच्या विरोधातली ही लढाई आहे. भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून प्रशासनानं अतिशय खबरदारी घेणं गरजेचं आहे. आज या मुखमोर्चाच्या माध्यमातून आम्ही पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी साहेबांना एक विनंती करतो की या दाऊद शेखला फाशीच व्हायला पाहिजे. खऱ्या अर्थानं त्याला जनतेच्या हवाली करायला पाहिजे आणि ज्या क्रूर कृत्य त्यांनी केले ते कृत्य त्याच्यासोबत जनतेने घडवायला पाहिजे. त्याच वेळेला अशा प्रकारच्या या क्रूर कर्माला कुठेतरी आला बसेल. राहिला विषय की आपल्या सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असा विषय आहे. आता जो अमरने इथं विषय मांडला ही खरोखर एक गोष्ट अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु आज भास्कर मुकल सरपंच आहे, काल कोणतरी सरपंच होता, कुठली तरी ग्रामपंचायत होती आणि माझ्या माहितीप्रमाणे टंटामुक्ती अध्यक्ष असतील सातत्याने आपल्या या घर मालकांना गाववाल्यांना सांगत असतात की आपल्याकडे जो बाबा कोण भाडोत्री आहे या भाडोत्र्याचे कागदपत्र, त्याचे दाखले, त्याचा आधार कार्ड, काय त्याचे असतील एव्हिडन्स हे तुम्ही तिथे जमा करा ग्रामपंचायतला. परंतु याच्यामध्ये कुठेतरी आपल्याकडनं सुद्धा हलगर्जीपणा होतो आणि मग आपल्याला जाग केव्हा येतोय ज्यावेळेला अशा प्रकारची कुठली तरी घटना घडतोय त्यावेळेला अशा प्रकारचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर येतात. आणि म्हणून माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आज यशस्वी शिंदेची हत्या झाली, अशा प्रकारच्या चोरीच्या केसेस घडतात, मागे त्या मुलीच्या किडनॅपिंगचा प्रकार घडला होता. याला जर कुठेतरी आला बसायचं असेल तर घर मालकाने निश्चितपणे यांची जे कागदपत्र आहेत भाडोत्र्यांची ही जास्तीत जास्त लवकर ग्रामपंचायतमध्ये जमा करणं. कारण ही कागदपत्र जर जमा झाली या लोकांची तर ती आपण पोलीस स्टेशनला देऊन त्यांचा सायबर कॅफेच्या माध्यमातून ते नक्की कुठले आहेत, त्यांचा काय पेशा आहे, काय व्यवसाय, कुठं राहतात, मूळचे कुठले रहिवासी आहेत हे त्यांना सर्व तपासता येईल. म्हणून याच्यामध्ये सुद्धा ग्रामस्थांनी जास्तीत जास्त सहकार्य करणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न की हे जे आज मी संतोष ठाकूर बोललो तर माझ्या नाव काय माझं गालं नाही, माझ्या भाडोत्री चालू नाही. पण जर संतोष ठाकूर बोलला तर असं आहे अरे यांचे गाले नाही म्हणून हे बोलतात. आम्ही गाले मालकांच्या विरोधात बोलत नाही, आम्ही भाडोत्रीचे चाली मालक आहेत यांच्या विरोधात बोलत नाही. पण जे अशी दुष्कृत्य घडतात त्यावेळेला कुठेतरी मग या विषय ऐरणीवर येतात. म्हणून आम्हाला सांगणं की तुमचे भाडे कमी व्हावा, तुमच्यावर त्याचा परिणाम व्हावा, तुमच्याकडे भाडोत्री राहू नये हा याचा उद्देश नाही. तर सुरक्षेच्या दृष्टीने आपण स्वतःहून ती कागदपत्र त्यांना सांगून त्यांच्याकडून जमा करून घेऊन ग्रामपंचायतमध्ये द्यायला पाहिजे. आणि तर तो माणूस द्यायला तयार नसेल तर तुम्हाला कोणतरी दुसरा भाडोत्री भेटेल, कोणतरी दुसरा गालेवाला भेटेल, त्याला गाला द्या, त्याला सांगा तुला हे जमत नसेल तर बाबा हा गाला सोडून तू जा, तू इथं राहू नकोस. हे सहकार्य जास्तीत जास्त आपण सर्वांनी करणं ग्रामपंचायतला हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि करीत असताना एक आणखी एक गोष्ट अशी आहे, आज अल्लडपणामध्ये मुलींवर जे अत्याचार होतात मुलींवर, त्याचबरोबर कदाचित कुणाला वाईट वाटेल पण एक गोष्ट तेवढीच सत्य आहे आणि पोलीस प्रशासनाला खास करून मी सांगू इच्छितो या उरण तालुक्यामध्ये आणि आम्ही ऐकी वाचलेल्या आमच्या कानावर असलेल्या गोष्टीमध्ये सुद्धा या चिरनेर गावामध्ये चरस, गांजा यासारख्या गोष्टी सुद्धा सर्रास विक्री केल्या जातात आणि याच्यावर आला बसणं तरुण पिढीच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं आहे. तो कुणी असो, अशा प्रकारचा जर चरस, गांजा, ड्रग्स वगैरे अशा प्रकारचा जर व्यवसाय कोण करीत असेल तर त्याला कोणी मेहरबानी करून त्याला मदत करू नका. जर आपल्याला माहिती असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासोबत पोलीस स्टेशनला येतो, आपण त्याला पकडून देऊ. पण तरुण पिढी बर्बाद होता कामा नये त्याच्यासाठी या गोष्टीवर सुद्धा लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एक मोजकं 2-4 टपरीवाले आहेत, आम्ही सुद्धा ऐकून आहोत, पोलीस प्रशासनाला सुद्धा ही गोष्टीची माहिती असेल. पोलीस प्रशासनाने याच्यावर कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या गोष्टींवर जर कारवाई करीत नसेल, कारण हे जे सर्व प्रकार घडतात हे जास्त नशेच्या माध्यमातून घडतात. मग तो चरसची नशा असेल, गांजाची असेल, ड्रग्सची असेल, या नशेला जो माणूस चटावतोय आणि जो माणूस या नशा करतोय त्याला जर या नशेला त्याची गरज भागवण्यासाठी जर पैसा हातामध्ये भेटला नाही, त्याला जर त्याच्या गरजा भागल्या नाही तर तो कुठल्याही थराला जाऊ शकतोय.
अशा प्रकारचा व्यसन करणारा व्यक्ती, आणि म्हणून याला सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून आला बसणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण हा यशस्वी शिंदेचा विषय घेऊन अतिशय संवेदनशील असा विषय आहे आणि आपण सर्व जमलो. कुठल्याही गावाच्या प्रश्नावर अशाच प्रकारची एकी राहणं अत्यंत गरजेचं आहे. मी सरपंचांना विनंती करेन की जे काही ग्रामस्थांनी आता विषय मांडलेले आहेत या विषयासंदर्भात ग्रामसभा होईल तर होईल ज्या वेळेला, पण अशा प्रकारची एक बैठक बोलवा. अशा प्रकारच्या भाडोत्र्यांना सुद्धा भाडोत्र्यांचे जे घरमालक आहेत, गाले मालक आहेत, यांना सुद्धा बोलवा, त्यांना सुद्धा समज द्या, त्यांना सुद्धा सांगा की अशा प्रकारची कारवाई ग्रामपंचायतला करणं आहे आणि म्हणून तुमचे कागदपत्र तुम्ही इथे जमा करणं अत्यंत गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा ज्या यशस्वी शिंदेवर अत्याचार झाला, तिची अमानुषपणे हत्या झाली, त्या हत्येमध्ये जो दाऊद शेख नावाचा जो आरोपी आहे आणि त्याच्यासोबत काही साथी संघटने असतील, अशा या सर्व क्रूर कर्मांचं मी चिरनेर ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतोय. आणि भविष्यामध्ये या चिरनेरच्या सुरक्षेसाठी आपण सर्वांनी अशाच प्रकारे एकत्र या अशी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. तुकाराम महाराज यांची अभंगवाणी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजाज्ञा आज आपण खऱ्या अर्थानं विसरलेलो आहोत. तिथं माझ्या मुली आहेत, माझ्या भगिनी आहेत, माझ्या आया आहेत, इथे माझे वरिष्ठ आहेत, बंधू आहेत आणि मुलं आहेत. ह्या आपण छत्रपतींचे आणि संतश्रेष्ठांचे जे विचार होते ते आपण अंगीकारले नाही, म्हणून आज ही घटना अशा घडत आहे. तर हे सर्व राजाज्ञेमध्ये दिलेलं आहे, आपल्या राजाने दिलेलं आहे आणि ह्या राजाज्ञा आपण स्वतःहून अंगीकारल्याशिवाय समाज सुधरू शकत नाही. स्वतः तुम्ही अंगीकारा, दुसरा समाज ऑटोमॅटिक तिकडे येईल. आपण जर आपल्या आया बहिणीची जर अवहेलना केली तर दुसऱ्यांना सुद्धा तसंच होतं ना. स्वतःपासून सुरुवात करा. ह्या काय मी सांगत नाही, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजाज्ञा आहेत, ह्यांचा विसर आपल्याला पडलेला आहे, त्याचा आपण अंगीकार केलेला नाही. इथे खेदानं मला नमूद करावंसं वाटतंय. तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येनं आलात, मी सगळ्यांचा फार फार ऋणी आहे आणि आभार आहे. मला 2 शब्द बोलण्याची तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल. ग्रामपंचायतने केलेल्या आव्हानाला सर्वांनी दिलेला प्रतिसाद बघता आजच्या या यशस्वी शिंदे ताईंच्या न्याय हक्कासाठी आपण या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतोय आणि 2 मिनिटांसाठी सर्वांनी श्रद्धांजलीसाठी उभं राहायचं आहे.